घ्या. आधीच आपण 15 ते 20 मिनिटं उशिराने चाललोय. तुम्ही जर पाहिलं तर ही मॅच मजेदार राहील. दोन्ही संघ जर पाहिले तर एक संघावर मात करून आता मात्र आपण पाहतोय क्वालिफाईड सामना असेल टॉप 8 साठी कोणता संघ पाहिला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. तर एका बाजूला डहाणू संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पालघर विभागातील धनसार संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाला आपण देऊया शुभेच्छा आणि करूया सुरुवात प्रीतम सरांच्या गोड आवाजात. धन्यवाद. जाऊया मॅच कडे जिथे आपल्याला पाहायला मिळेल प्री क्वार्टरची मॅच. पहिला बॉल पडेल, टायमर ऑन होणार. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर समाप्त करायचे हे देखील लक्षात घ्या. एका ओव्हरमध्ये एकदाच मीटिंग घेतली जाईल हे देखील लक्षात घ्या. साईदत्त धनसार फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. धनसार गावातून हा दुसरा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला दिसतोय. या अगोदर आई भवानी धनसार आपल्याला खेळताना दिसला या स्पर्धेमध्ये. अगदी धनसार गावामध्ये देखील 2 मोठ्या स्पर्धा अंडर बॉक्स क्रिकेटच्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि तोच संघ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सरपंच चषक 2026 आजची दुसरी रात्र दुसरी रजनी आपल्याला पाहायला मिळते आणि तिसरी मॅच हलक्या हाताने मात्र इकडे डिक्लेअर झोन मध्ये जतीनने चेंडूला पाठवलंय. एक धाव आणि त्याच्या जोडीला फलंदाज आपल्याला पाहायला मिळते गौरव. गोलंदाज कल्पेश अनुभवी एक्सपिरियन्स गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा बॉल टॉस करून टाकलाय, गॅप मध्ये चेंडूला टाकलाय. गौरवच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार. सेकंड इनिंगला झालंय सुरुवात, पहिल्या इनिंगला सुरुवात झाली आणि तिसरी मॅच प्री क्वार्टरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. जिथे आपण बघू शकतात की 2 बॉल 5 धाबा आपण बघू शकतात. खेळपट्टीवर 2 फलंदाज, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. आमचे आदरणीय सन्माननीय आनंदजी धोडी साहेब देखील इकडे उपस्थित आहेत. ग्रामपंचायत सरावली गावचे प्रथम नागरिक सरपंच साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. हलक्या हाताने यावेळेस आपण बघू शकता एक सेन्सेबल क्रिकेट ज्याला म्हटलं जातं. 3 बॉलचा खेळ झालेला आहे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 6. ते आपण बघू शकतात ज्याप्रमाणे मागच्या मॅच मध्ये धावा डिफेन्स केल्या, या मॅच मध्ये टॉस विन करून टार्गेट घेणं पसंत केलं. पुन्हा एकदा तयार, चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकला जातोय. एक धावेसाठी येत असताना रनआउटची संधी, अपील लाऊड आहे. पंचाचा नोट आउट येतोय. एक एक रेफर दोन्ही टीमकडे आहेत. जेव्हा मात्र तुम्हाला पंचाच्या निर्णयावर डाऊट येईल तेव्हा मात्र तुम्ही रेफर करू शकतात. अगदी जेव्हा रेफर बरोबर राहिला तर कंटिन्यू राहणार, चुकीचा राहिला तर मात्र तुमचा तुम्ही गमावणार. पीएन स्पोर्ट्सच्या ड्रेसमध्ये आम्हाला ऑफिशियल 3 पंच पाहायला मिळतात. शाहरुख सर आहेत, त्यानंतर बिट्टू सर आहेत आणि त्या हाताने मात्र एक धाव पूर्ण केली. त्यानंतर मेन पंचामध्ये अश्रफ आपल्याला पाहायला मिळते. बाईच्या रूपात ही धाव सिंगल स्कोरबोर्ड पुढे जाणार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला 8 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 4 ओव्हरची मॅच आहे, 8 झालेले आहेत. पहिलं षटक संपलेलं आहे, 9 धावा झालेल्या आहेत स्कोर कार्डवर. देऊया संधी डीजे मास्टरला पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे मास्टर. अगदी आपण बघू शकता दिव्यमान 16 शानदार 16 गजबजली ही थोडी पूजा नगरी आपण बघू शकता. तुमतुमली ही मैदानी खेळपट्टी जिथे आपण पाहू शकता ही स्पर्धा सुरू आहे अंडर बॉक्स क्रिकेटची आपल्याला पाहायला मिळते. खूप साऱ्या टेनिसच्या स्पर्धा आपण बघू शकता आपल्या भेटीला आल्या. आजची दुसरी रात्र, उद्या मात्र अंतिम रात्र या स्पर्धेची पाहायला मिळणार. सुपर 8 मध्ये लढाई. योगेश आला गोलंदाजी मार्कवर, षटक क्रमांक दुसरं घेऊन पहिलाच बॉल खूप खराब बॉल हाताळलाय. दूर भरवता व्हाईट बॉलचा इशारा. स्कोर पुढे इकडे पुढे जाणार. 10 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. नो आणि गेलाय चेंडू सीमा पार. मी पहिलेच म्हटलं जय हनुमान वडकुंड टीम देखील आहे तयार. 4 4 4. यस डीजे मास्टर.
थँक्यू डीजे मास्टर. निरंतर चांगलं खेळावं लागेल. एका मॅच मध्ये चांगलं खेळून चालणार नाही. तुम्हाला स्पर्धा गाजवायची असेल तर निरंतर प्रत्येक मॅच मध्ये तुम्हाला चांगलं काम करावं लागेल. जेव्हा 9 खेळाडू एकत्र येतात तेव्हा एक टीम चांगली तयार होते. तुम्हाला 90 जणांना मात्र मेहनत घ्यावी लागेल. यावेळेस पहिला झटका, पिक विकेट, फलंदाज गॉन, हिट विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. बॅक टू डगआउट जतीन यस डीजे. थँक्यू डीजे मास्टर. स्पर्धेमध्ये सर्वात पहिली टीम सुपर 8 मध्ये जाणारी तारापूर कलंदर. दुसरी टीम पाहायला मिळाली मिळाली ती म्हणजेच बोईसर पॅराडाईज. आणि तिसरी टीम आपल्याला पाहायला मिळाली युवा टायगर. अगदी आपण बघू शकतो 3 टीमने सुपर 8 मध्ये केलाय प्रवेश. चौथी टीम कोणती असेल बघूया. उलटच बॉल सरळ बॉलरच्या बाजूने, कडक प्रहार, चेंडू चाललाय सीमापार, येतोय सरपंच चषक चौकार यस डीजे. मास्टर चला एका ओव्हर मध्ये एकदाच मीटिंग. आणि स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 18 धावा, 19 धावा धावफलकावर. पहिल्याच बॉलवर आल्या आल्या चौकाराने खातं खोललंय फलंदाज मिस्टर विशेष. विशेषने विशेष कामगिरी अगदी पहिल्याच बॉलवर केलंय. तयार योगेश सध्या तरी महागडा ठरतोय. कारण की फेअर डिलिव्हरी 3च झालेल्या आहेत. आणि धावेचा विचार केला तर आतापर्यंत 11 धावा खर्च केलेल्या आहेत. अंडर बॉक्स क्रिकेटची स्पर्धा मानाचं चषक, सरपंच चषक, ऑर्गनाइज बाय फायटर क्रिकेट क्लब आपल्याला पाहायला मिळतंय. ग्रामपंचायत सरावलीचे सरपंच साहेब आनंदजी प्रकाश धोडी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर आमचे सर्व ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच साहेब आपण पाहू शकतात आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथे आपण बघू शकतात व्हाईट बॉल आलाय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 21. ते आपण स्टंपच्या मागे म्हणजे स्पॉन्सरचे बॅनर देखील आपल्याला पाहायला मिळतात. चौ बाजूला मात्र जे लाईटचे पोल आहेत त्यांना त्यांच्यावर देखील नजर मारली तर मात्र आमच्या स्पॉन्सरचे बॅनर्स आपल्याला पाहायला मिळतील. एक दर्जेदार आयोजन आणि नियोजन, रात्रकालीन स्पर्धा, परंतु जणू काही दिवस उजाडले की काय इतकी चांगली फ्रंट लाईट आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 22, 22 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल घेऊन गोलंदाज तयार. राऊट द विकेटचा मारा योगेश. सरळ खेळला गॅप मध्ये, क्या बात आहे, सुपर स्ट्रोक, 4 धावा. मागच्या मॅच मध्ये कमालीची फिल्डिंग होती. या मॅच मध्ये मात्र थोडं गटाल क्षेत्ररक्षण चौकार. 26 स्कोर कार्डवर. थँक्यू डीजे मास्टर. 26 स्कोर कार्डवर मला तर वाटते 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. दुसरी ओव्हर अजून सुरू आहे. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार. टी पॅनल सुरू आहे. टी पॅनलची मॅच पाहायला मिळेल. काय बॅटिंग करतोय विशेष. अप्रतिम फलंदाजी. 2 षटके संपुष्टात आली. 27 धावा, 13.50च्या सरासरीने एक गडी बाद आपल्याला पाहायला मिळते. जय हनुमान भडकून टीम. थँक्यू थँक्यू. जाऊया आपण मुख्य व्यासपीठावर. डीजे. थँक्यू. कमबॅक करावं लागेल. एखाद्या गोलंदाजाला कंजूस गोलंदाजी करावी लागेल. 5 आणि 6ची नाही तर 2 ते 3 धावेचं षटक हाताळावं लागेल. गोलंदाज अतुल आलेला आहे. पहिलाच बॉल टॉस करून टाकला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण इकडे मीत कडून पाहायला मिळते. एकदा पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला. 28 स्कोर कार्डवर. यानंतर होणारी मॅच स्कॉर्पियन वर्सेस डेंजरस. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण 4 ओव्हर नंतर लगेच पोहोचायचा टॉस बॉक्स कडे. टॉस केला जाईल. सॉफ्ट हँडने खेळलं. 1 धाव इथून मात्र आपल्याला पाहायला मिळणार. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला तर 29, 29 धावा धावफलकावर. पण आता विशेष तयार आहे.
हो बीट केलंय विशेषला. चांगला बॉल, चांगल्या टप्प्यावर, वेग देखील चांगला आहे. या बेस आपण बघू शकतो अनुभवाचे हे बॉल आहेत. अतुल आपल्याला पाहायला मिळते. अतुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. सरळ फटका खेळलाय गॅप मध्ये. या बेस मात्र आपण बघू शकतात मनगटाचा पॉवर दाखवलाय फलंदाजाने. चेंडू चाललाय सीमा पार, येतोय 4 चौकार. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाणार. 33 धावा धप्पल काबर या बेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सुपर मॅच, टफ फाईट मॅच आपण पाहू शकतात, कारण की समोर देखील प्रत्येक हल्ला होणार, यात वाद नाही. ओ सोपा कॅच विशेषचा होता. ज्या फलंदाजाने 3 चौकार खेचले होते त्या फलंदाजाचा सोपा कॅच अल्पेश याच्या हातामध्ये चेंडू आला नाही आणि एक धाव. थोडं नाराज आहे, कारण की इकडे मात्र मोठा विकेट आला असता. स्कोरबोर्डचा विचार केला तर 34-34. चेंडू झाले 5. लास्ट बॉल. शेवटच्या बॉलवर एक धाव नक्की येणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 35 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. एस डी मास्टर. थँक्यू डीजे मास्टर. अगदी 14 फेब्रुवारी 2005 रोजी युट्यूबचा शोध करण्यात आला आणि आपण बघू शकतात या टेनिस क्रिकेटला एक अलग रंग, अलग रूप पाहायला मिळालं. ग्लॅमर आलं या टेनिस क्रिकेटला. युट्यूबच्या माध्यमातून आपण घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेऊ शकतात. जे मात्र मैदानावर प्रेक्षक वर्ग नाही येऊ शकत त्यांच्यासाठी मात्र ही सुविधा केलेली आहे. पहिलाच बॉल गोलंदाज अल्पेश करत आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 36 धावा धावपल काबर आहेत. दोन बॉलमध्ये 2 सिंगल गेलेले आहेत, जिथे आपण बघू शकता 37 झालेले आहेत. तिसरा बॉल अचूक टप्पा आहे सध्या तरी मात्र आपण बघू शकतात फलंदाजाच्या रेंज मध्ये देत नाहीत, परंतु फलंदाजाचे कौतुक करेल. निर्धाव बॉल कमी घेतलेले आहेत. जेव्हा चांगला बॉल पडलाय तेव्हा सिंगलवर देखील भार दिलेला आहे. असं नाही की चौकारच खेचत गेलेले आहेत. एक चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. जेव्हा तुम्ही मोठा हिट करू शकत नाही तेव्हा तुम्ही सिंगल डबलवर भार देणं खूप गरजेचं आहे. अभ्यास फटका सजवलाय. एक धाब्यासाठी येत असताना ही सिंगल मात्र चटकन पूर्ण केली. परंतु हे ओव्हर आतापर्यंत तरी खूप चांगलं पाहायला मिळते. 4 मध्ये 4च गेलेले आहेत. धाब्याचा विचार केला तर 39 आहेत. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. 10 ओव्हरीमध्ये 10 म्हणजे कुठे ना कुठे एक बॅलन्सिंग मॅच देखील पाहायला मिळणार. परंतु यावेळेस काय फटका आहे. ओव्हर पिच बॅट थोडा पुढे मिळाला. बॅटच्या रडार मध्ये ग्लानचा फटका. चेंडू चाललाय सीमा पार. येतोय सरपंच चषक चौकार. स्कोरबोर्ड 43-43. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर क्रमांक 4 शेवटचा बॉल आणि हलक्या हाताने मात्र इकडे खेळलं जात आहे. सिंगल पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 समाप्तीनंतर धावसंख्या 44. आता मात्र 11.25च्या सरासरीने 45 धाबा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. तेव्हा डीजे मास्टरला आणि थँक्यू त्यानंतर थँक्यू. आपण जाऊया मुख्य व्यासपीठाकडे जाऊयात, जिथे आपण पाहतोय मान्यवर उपस्थित झालेत आणि त्यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जाईल. मी विनंती करतोय या ठिकाणी आलेले मान्यवर आपण पाहतोय आदरणीय रुपेशजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी भरत दोडी साहेबांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते रुपेश राऊत साहेबांचं आपण करूयात स्वागत. मान सन्मान आपण पाहतोय या स्पर्धेदरम्यान आणि भरत दोडी साहेबांना मी विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण करूयात स्वागत रुपेश राऊत सरांचं. तर आपण पाहतोय या ठिकाणी रुपेश राऊत उपस्थित झालेत आणि त्यांचं स्वागत आपण भरत दोडी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केलं जात आहे. या मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय अतिथी देवो भव म्हणून नेहमीच आपण म्हणतोय आणि त्याच पद्धतीने जर पाहिलं तर वेळात वेळ काढून उपस्थित होत असताना त्यानंतर पुढचं आपण आभार मानूयात. या ठिकाणी दिलीप चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा सत्कार सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करेन दशरथ दोडी साहेबांना
की त्यांच्या शुभ हस्ते आपण करूयात आलेल्या पाहुण्यांचं दिलीप चव्हाण साहेबांचं स्वागत. खूप चांगलं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय मुख्य मंचावर स्वागत होत असताना. त्यानंतर पुढील स्वागत आपण मी विनंती करेन या ठिकाणी लिकेश पाटील उपस्थित झालेत. एक छोटासा मान सन्मान विकी कदम यांना मी विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते आपण करूयात त्यांचं देखील स्वागत. लिकेश पाटील यांचं स्वागत करतील विकी कदम. त्या प्रेमपोटी आपण या ठिकाणी उपस्थित होत असताना खूप चांगलं पुन्हा एकदा दृश्य आपण पाहतोय मोबाईलमध्ये कैद केलं जात आहे. त्यानंतर पुढचं स्वागत असेल आदरणीय सन्माननीय संतोष सावंत साहेब माजी पंचायत समिती सदस्य यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करीन. वसीम चौधरी ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण करूयात स्वागत. तर संतोष साहेबांचं करूया आपण एक छोटस स्वागत. या स्पर्धेदरम्यान आपण पाहतोय मायेची उद्गार शाळा आपण पाहतोय. त्याचप्रमाणे एक सन्मान चिन्ह या स्पर्धेची एक आठवण आणि पुष्पांप्रमाणे नेहमीच हसत राहा. ज्या पद्धतीने आपण पाहतोय पुष्प पाहिल्यावर तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित हस्त येत असतं, तेच स्मित हस्त आपण पाहतोय मोबाईल मध्ये कैद होत असताना. आणि एक मी म्हणेन खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये जो एक असा खेळाडू आपण पाहिला ज्याचं नाव खऱ्या अर्थाने ज्यांनी संघाची सुरुवात केली असे आमचे दशरथ बच्चू धोडी फायटर क्रिकेट संघाची त्यांनी सुरुवात केली असे म्हणजे आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांची सुपुत्री देखील या ठिकाणी आलेली आहे. सुपुत्री हिना दशरथ धोडी या ठिकाणी उपस्थित झाले. आणि वडिलांचं आपण पाहतोय क्रिकेट आणि आतापर्यंत जर पाहिलं तर आज आपल्या सरपंच साहेबांचं प्रेम पाहून एक त्यांना सेल्फी काढायची आहे. तर आनंद साहेबांना मी विनंती करतोय आनंद साहेबांना की आपल्या हिना हिच्या सोबत एक तुम्हाला सेल्फी काढायची आहे. खूप इच्छा होती आणि ही इच्छा व्यक्त केली तिने, स्वतःहून इच्छा व्यक्त केली आणि त्याबद्दल आपण पाहतोय खूप स्माईल आपण पाहू शकता त्याच्या चेहऱ्यावर. ही सुपुत्री आहे आपल्या दशरथ बच्चू धोडी यांची. तर जाऊया मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू होईल. ज्या महिला आपण पाहतोय धोडी पूजा या आपण पाहतोय गावातील महिला उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. आपलं देखील या ठिकाणी स्वागत आहे. या मुख्य मंचावर आपला बसण्याची व्यवस्था केलेली आहे. तर आपण या मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हा. जाऊया आपण टॉस कडे, जिथे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. डेंजरस आणि स्कॉर्पियन. सावंत साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. या सर आपलं स्वागत आहे. टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय दोन्ही संघाचे कर्णधार या शॉर्टली टॉस केलं जाईल. आपण पाहतोय मॅच महत्वाची आहे. टीम स्कॉर्पियन आणि डेंजरस दोन्ही संघ आपण पाहतोय बोईसर विभागातील. चार बॉल 19 एका ओव्हर मध्ये एकदाच मीटिंग हे देखील लक्षात घ्या. 4 चेंडू 19 धावा धावफलकावर आलेले आहेत. 45 आव्हान आहे, अजूनही 26 धाब्याची गरज आहे. चेंडूचा विचार आपण केला पाहतोय या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते एका बाजूला आपण पाहतोय संतोष सावंत साहेब देखील आहेत. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी दोन्ही संघाचे कर्णधार स्कॉर्पियन टीम या डेंजरस टीम आणि स्कॉर्पियन टीम दरम्यान ही मॅच पाहायला मिळेल. टीम डेंजरसचा कॉल असेल. एका बाजूला सरपंच आणि दुसऱ्या बाजूला फायटर असं कॉल असेल. फाइटर कॉल आहे आणि फाइटर आला. यस डेंजरस टीम टॉस जीता है, क्या डिसिजन रहेगा? हम पहले फील्डिंग करेंगे. थँक्यू व्हेरी मच. बॅटिंग केली तयार आहे सर. काय म्हणतील या आयोजनाबद्दल? खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज खूप चांगलं आयोजन आहे आणि ज्या पद्धतीने आज प्रेक्षक वर्ग देखील खूप मोठ्या प्रमाणात या स्पर्धेला युट्यूब लाईव्ह आहे, परंतु ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग देखील खूप आनंद आहे. आणि जी मेहनत आज धोडीपूजा ग्रामस्थांनी घेतली या मैदानासाठी ती देखील खूप महत्वाची आहे. काय म्हणजे तुमचे दोन शब्द कसे मनोगत व्यक्त कराल?
जे ग्रामपंचायत व सर्व नवरीपूजा रहिवाशांचे हार्दिक स्वागत आणि एकदम चांगल्या प्रकारचा आणि उत्कृष्ट प्रकारचा चांगल्याने आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाची चांगली शोभा होऊन या परिसरामध्ये चांगली प्रोत्साहन पण चांगला भेटेल आणि हे चांगले कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावेत. कुठेही जनता वगैरे काय खेळाडू वृत्ती दाखवून हे कार्यक्रम पार पाडावे आणि त्यांच्या आजच्या या कार्यक्रमासाठी मला माझ्याकडून त्यांना शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर जा आणि विराजमान व्हा. त्या ठिकाणी आपण पाहतोय सर्व मान्यवर उपस्थित आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. मॅचचा आनंद घेण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया आपण मुख्य कॉमेंट्री बॉक्स स्टुडिओकडे, जिथे आपण पाहतोय प्रीतम घरात आपल्याशी जॉईन होती. चला जाऊया ऑनफिल्ड मॅच कडे, जिथे आपण बघू शकता 12 मध्ये 23 झालेत आणि 12 मध्ये 23 पाहिजेत, 22 पाहिजेत 12 मध्ये, जिथे आपण बघू शकतात की दंसार टीम काही डॉट बॉल देखील आहेत, परंतु काही चौकार देखील खेचले आहेत. 5 चौकार आतापर्यंत पाहायला मिळत आहेत, 4 डॉट बॉल देखील आले आहेत, 3 सिंगल आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे गोलंदाजी अगदी आपण बघू शकतात डिसिप्लिन मध्ये, जिथे एक्स्ट्रा बॉल आलेले नाहीयेत. आणि 12 मध्ये 22 ची गरज, गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल खेळलाय, चांगला क्षेत्ररक्षक, ग्राउंडिंग स्ट्रोक होता, एक धावेसाठी जात असताना ही धाव पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 24 धावा धावपल गावात. चला प्रत्येक ओव्हरमध्ये टीपीटिक्स नका करू, प्रत्येक बॉलवर टीपीटिक्स नका करू, थोडं स्पीडअप ठेवा. अजून यानंतर 6 मॅचेस आहेत, त्यानंतर ग्रामीण पॅनल आहे. 24 स्कोर कार्ड वर आतापर्यंत पाहायला मिळतात. 3 चौकार सल्लग आलेले आहेत योगेशच्या बॅट मधून मागच्या ओव्हरमध्ये. आणि आता मात्र तयार योगेश देखील सरळ फटका खेळलाय, परंतु टॅपचा फटका होता. डॉट बॉल येतोय, चांगला चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकला जातोय. 10 बॉल आणि 21 जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. तिसरा बॉल आणि नो बॉल. तोहफा मिला, दोनों हाथों से कबूल किया, गिरेंगे पडेंगे मौका नहीं छोड़ेंगे, ये बताते हुए बल्लेबाज. या बेस काय फटका खेळलाय योगेश घरात. ब्रँड ऑफ दंसार आपल्याला पाहायला मिळतोय, अनुभवी खेळाडू आहे. स्कोरबोर्डचा विचार केला 29 स्कोर कार्ड वर. आता मात्र जर बघायला गेलं तर 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये बनवायचे आहेत 16. बॉलिंग टीमने रिफर मागितलाय नो बॉल साठी, बघूया. अगदी त्यांना वाटतंय की बॉल थोडा पुढे पडलाय, परंतु बघूया. नो स्कोर साठी मागितलं, सॉरी, नो स्कोर साठी मागितलं. थँक्यू डिझो मास्टर. फिल्डिंग लावून घ्या, चला डिसिजन जो येईल तो येईल. फिल्डिंग सजवून घ्या. फिल्डिंग टीम 4 धावा आहेत आणि रेफर मात्र इकडे गमावलेला आहे. आता ऑनफिल्ड अंपायर जो डिसिजन तो मान्य करावा लागेल. स्कोरबोर्ड 29 धावा धावपल कापर आहेत. अजूनही मात्र 16 धाबेची गरज, 10 बॉल 16. थोडीच तोड पाठलाग अगदी सुरेखरित्या होत असताना यावेळेस आपण बघू शकता दंसार टीमचा मोठं टार्गेट 45 धाबेचं, परंतु यावेळेस फुल टच बॉल. ओ हो स्वतःवर नाराज फलंदाज योगेश. डॉट बॉल. 9 मध्ये 16 ची गरज. कभी इधर कभी उधर, कधी पार्टनर जड दंसार टीमचं, कधी पार्टनर जड वडकून टीमचं आपल्याला पाहायला मिळते. लवर फुल टच बॉलला गमावला. चेंडू 9 धावा बनवायचे 16. दोन्ही फलंदाजाचे पाय आता मात्र जमलेले आहेत मैदानावर, क्रीजवर. डोळे अगदी जमलेले आहेत. फुटबॉल सारखा बॉल दिसतोय, गॅप अगदी त्यांना परफेक्ट दिसतोय. 9-16 ची गरज तयार. यावेळेस कडक प्रहार. विराट कोहली कॉपी बुक शाबुक 4. यस्टीचा मास्टर बजाव. थँक्यू डीजे मास्टर. 33 धावा धावपल कापर आणि आता मात्र 12 धाबेची गरज आहे. 8 बॉलचा खेळ बाकी आहे.
मोठं टार्गेट 45 धाब्याचा पाठलाग सुरू आहे. डर तो गया था मैं फासले को देखकर, चलता गया मैं रास्ते को देखकर, मेरी मंजिल मेरे नजदीक आ गई मेरे हौसले को देखकर. अगदी आपण बघू शकता 4 सुपर वार योगेश की बनेगी सरकार यावेळेस तयार. 8-12 यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा यावेळेस फटका काय कॅच केलेला आहे सुपररित्या टेकन. जितेन आपल्याला पाहायला मिळतोय कॅच करताना पहिला झटका बिग विकेट. योगेश बॅक टू डगआउट. चेंडू असतील 7 धाबा बनवायच्यात 12 एसटीचे मास्टर. थँक्यू डीजे मास्टर. अगदी बघायला गेलं तर मॅच फिनिश करू शकला नाही आणि आता फिनिश होईल का नाही याच्यावर प्रश्नचिन्ह देखील येणार. कारण की आता मात्र एक बाजूला नवीन बॅट्समन आलेला आहे तो म्हणजेच जिग्नेश. 7-12ची गरज. 7-12चा उतारा कोण देणार कोणत्या टीमला पाहूया. उलटाच बॉल आणि यावेळेस चौकार आपण पाहू शकतात. आल्या जिग्नेशने मात्र यावेळेस चौकार खेचलाय. आज नाही तो कभी नाही. यहाँ पे हम जीतने आए ये बताते हुए 6 बॉल 8ची गरज. एसटीचे मास्टर बजाव. थँक्यू डीजे मास्टर. काय आतापर्यंत खेळलेली आहे धनसार टीम. अगदी बघायला गेलं तर पहिल्या मॅचला संयुक्त बिरबाडीला पराभूत केलं. किर्तेस सारखा खेळाडू शेवटपर्यंत उभा होता आणि मॅच फिनिश करू शकला नाही. आणि इथे मात्र आता बडकून टीमने देखील 45 धाब्याचं भलं मोठं आव्हान दिलं. परंतु 3 ओव्हर मध्ये धाब्याचा विचार केला तर 37 धाबा स्कोर कार्डवर आहेत आणि 12.33च्या सरासरीने धाबा बनवल्यात. परंतु आता मात्र ओव्हरमध्ये 8ची सरासरी. जिथे 8 धाबा बनवायचे आहेत गोलंदाज जितेन आलेला आहे. कभी इधर कभी उधर होगा क्या इस खेल में. स्ट्राईकला फलंदाज तयार. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने ओव्हरपिच बॉल होता जिथे मात्र एक धाव पूर्ण केली. फॉलो मध्ये मात्र चेंडू अडवलाय. चेंडू असतील 5 धाबा बनवायच्या 7. अंडर बॉक्स क्रिकेटचा खेळ डी शेपचं मैदान आपल्याला पाहायला मिळते. धोडीपूजाचं हे मैदान अगदी सरपंच चषक एक थरारक मॅच आपल्या भेटीला आलेले. क्या बात आहे. 1 डाऊन मध्ये आलेला धनसार टीमचा विराट कोहली. क्या बात आहे. 2 बॉल मध्ये 2 चौकार. 800च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. 4 स्कोरबोर्डचा विचार केला 42 स्कोर कार्डवर 3 पाहिजे 4 मध्ये. विकेटचा विचार केला तर वडकुंट टीमचा 1 विकेट गेलेला आहे आणि धनसार टीमचा देखील 1 विकेट गेलेला आहे. दोन्ही टीमची विकेट समान आहेत. 4 मध्ये 3ची गरज आहे. 2 बॉल 2 सलग चौकार खेचलेत फलंदाज जिग्नेशने. क्या बात आहे. मनगटाची पावर, मनामध्ये विश्वास आणि आपण बघू शकतात खांद्यामधला जोर दाखवलाय फलंदाजाने. सुरेख. 4 मध्ये बनवायचे 3. आपण पाहू शकतात फिल्डिंग थोडी क्लोज केलेली आहे जिथे मात्र सेलिब्रिटी विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. अंडर बॉक्स क्रिकेटची स्पर्धा. या अंडर बॉक्स क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत असं म्हणायला हरकत नाही. जिथे 50,000च नाही तर 1-1 लाखाच्या स्पर्धा पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पालघर भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. रिक्स उचलली थोडी फलंदाजाने. 1 धाव. 2 धावा दूर क्वार्टर फायनल मध्ये जाण्यापासून साई दत्त धनसार टीम. 1 धाव मात्र आलेली आहे. अजून 2 धावा बनवायचे कारण की 3 मध्ये बनवायचे 2. दोन्ही टीमचे 1-1 विकेट आलेले आहेत. 3 बॉल 2 धावा. स्ट्राईकला फलंदाज तयार. आणि इकडे काय होत आहे. ओहो एज लागली होती आणि डिक्लेअर झोन मध्ये जातो. 1 धाव येत आहे. 1 धावेची गरज आहे. 2 बॉल 2 बॉल मध्ये 1ची गरज. जर इथे मात्र धावा नाही आली विकेट नाही गमावला तर मला तर वाटते असोसिएशनच्या नियमानुसार इथे खेळ केला जाईल. मला वाटते बॉल आउट जो नियम आहे तो केला जाईल आणि जर मात्र विकेट आला तर मात्र 1 धाव काढावीच लागेल. काही होऊ शकतं क्रिकेटच्या खेळामध्ये. कित्येकदा बघितलेलं आहे. रंग बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. 2-1. सर्वात पहिले बॉल फेकलाय गुणीमध्ये.
2 बॉल 1 टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत प्रेक्षक. सुपर मॅच आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल 1 स्वीप केलेला आहे आणि इकडे कीपर कडून रन आउट इकडे आलेला आहे. इथे फसलाय खेळ आता. खऱ्या अर्थाने डॉट आला असता तरी थोडं टेन्शन फ्री असतं, परंतु आता विकेट आला म्हणजे 1 बॉल 1 काढायचीच आहे. मी पहिलेच म्हटलं सरण्यापेक्षा रंग बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. आपण पाहू शकतात यावेळेस आपण बघू शकता थोडा रंग बदललाय, परंतु एक चांगली गोष्ट आहे की स्ट्राईकवर फलंदाज केवल आहे, जिथे मात्र त्याने आता 4 ओव्हर व्यवस्थित खेळलेले आहेत. परंतु हा एक बॉल ठरवणार की कोण जाणार पुढे कोण जाणार मागे. क्वार्टर फायनलची मॅच कोण खेळणार इथे मात्र हा 1 बॉल ठरवणार. 1 बॉल 1 धाव काल पण पाहायला मिळाली. पॅराडाईज वर्सेस टीम आपल्याला पाहायला मिळाली मुरबा. या 2 टीम दरम्यान अशी मॅच 1 बॉल 1 ची आणि पॅराडाईज संघाने म्हणजे फलंदाजी टीमने मॅच जिंकवली. आज देखील 1 बॉल 1 आहे. काल देखील कम्प्लीट चेस करणं गरजेचं होतं आणि आज देखील कम्प्लीट चेस करणं गरजेचं आहे, कारण की 2 विकेट गेले धनसार टीमचे आणि 1 विकेट आहे तो म्हणजे वडकोण टीमचा. विकेट स्वतःचा राखून ठेवणं किती फायदेशीर असतं यावेळेस समजत असेल वडकोण टीमला देखील. 1 मध्ये 1 चला फिल्डिंग लागून घ्या. वडकोण टीम जास्त वेळ घेऊ नका. फलंदाज मात्र दोन्ही तयार आहेत. 2 बॉल 1 बॉल 1 ची गरज. वडकोण टीम का धनसार टीम, कोण जिंकणार कोण हरणार. स्ट्राईकला फलंदाज केबल. डॉट बॉल आलाय, विकेट देखील आलाय. आता शेवटच्या बॉलवर काय असणार. 45चं आव्हान दिलं होतं, 44 वर गाडी थांबलेली आहे. आता 45 पर्यंत जाईल का काही इथेच थांबली राहील बघूया. कोणी एकाने फिल्डिंग लावा. वडकोण टीम जेव्हा 9 जण डिसिजन घेतील काही ना काही थोडं डिसिजन चुकीचं होणार. सर्वांचं माइंडसेट सेम नसतं. 1 मध्ये 1 टाळ्या जोरदार होऊन जाऊन द्या. 1 बॉल 1 आणि इकडे मात्र मी पहिलेच म्हटलं एक चांगली गोष्ट आहे की स्ट्राईकवर केबल आणि इनटू द यस योगेश घरत काय खेळलाय. अप्रतिम योगेश भाऊ, अप्रतिम बॅटिंग. 45 धावा छोट्या धावा नव्हत्या आणि सुरेखरित्या पाठलाग केला आणि अंतिम क्षणाला फिनिश देखील मात्र टीमच्या मेंबर्सने दिलं. संतोष सामंत साहेबांना मी विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते सामनावीरचा पुरस्कार दिला जातो योगेश घरत यांना. कॅमेरामॅन कॅमेरा येऊ द्या मुख्य व्यासपीठावर. येस योगेश घरत यांना मात्र सामनावीरचा पुरस्कार दिला जातोय. अनुभवी खेळाडू. येस योगेश